नमस्कार भावी वनरक्षकांनो, बघा लक्ष द्या. आपल्याकडे जी येणारी वनरक्षक भरती आहे आल्यालीच आहे असं म्हणा. तर यासाठी बाळांनो कसं नियोजन करायचं आहे, कशा प्रकारे परीक्षा तयारी करायची आहे, कशा प्रकारची परीक्षा असते, हा सर्व या ठिकाणी प्रश्नाचं आपल्याला या व्हिडिओमध्ये विश्लेषण पाहायचं आहे. बघा आपण जर पाहिलं या ठिकाणी बाळांनो महाराष्ट्र वनरक्षक भरती संदर्भात जर पाहिलं, बघा संपूर्ण अभ्यासक्रम आणि शारीरिक चाचणी कशा प्रकारे घेतली जाते, कशा प्रकारे असतं, हा सर्व एका व्हिडिओमध्ये पाहिजे बाळांनो. बघा आपण जर पाहिलं लेखी प्लस शारीरिक चाचणी प्लस कागदपत्र पडताळणी. आता इथं बघा लक्ष द्या, आपण जर पाहिलं लेखी परीक्षा विषय कोणते कोणते तरी बाळांनो मराठी आहे लेखीमध्ये. याच्यामध्ये मराठीमध्ये कोणकोणते विषय येतात बघा, प्रकार येतात. शब्दसंग्रह तुम्हाला या ठिकाणी विचारतो, बरोबर आहे. तुम्हाला इथं व्होकॅब्युलरी आपण म्हणू शकतो हा विचारला जातो. त्याच्यानंतर बघा लक्ष द्या, समानार्थी शब्द येतं, विरुद्धार्थी शब्द येतं, म्हणी आणि वाक्यप्रचार बाळांनो. त्याच्यानंतर बघा पुढे जर पाहिलं रिकाम्या जागा भरा असतात, व्याकरण असतं, वाक्यरचना असते, उत्तरावरील आधारित प्रश्न असतं बाळांनो, शुद्ध लेखन असतं, त्रुटी सुधारणा असतं. कळालं का? लक्षात ठेवायचं आहे. आणि इंग्रजी आणि मराठीमध्ये सेमच घटक आहेत बाळांनो, सेमच. जसं मराठीमध्ये शब्दसंग्रह आहे तसं इंग्रजीमध्ये व्होकॅब्युलरी आहे, बरोबर आहे. जसं इकडे व्याकरण आहे तिकडे ग्रामर, सेम प्रकार आहेत. ओके, त्याच्यामुळे आपण नेक्स्ट पुढचं बघूया. बघा आपण जर इथं पाहिलं तर विषय बाळांनो सामान्य ज्ञान आहे. याच्यामध्ये बाळांनो बघा महाराष्ट्राचा इतिहास विचारला जातो, त्याच्यानंतर महाराष्ट्राचा भूगोल प्रश्न येतं, भारतीय राज्यघटना आहे, पंचायत राजवरही बाळांनो प्रश्न विचारले जातात, लक्षात ठेवायचे. नंतर बघा पर्यावरणासंदर्भात प्रश्न येतं, वन आणि वन्यजीववर प्रश्न बाळांनो, चालू घडामोडीवर प्रश्न येतं, पुरस्कार सन्मान येतात, क्रीडा येतात, विज्ञान आणि तंत्रज्ञान. याच्यात बाळांनो बघा तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पुरस्कार झालं, त्याच्यानंतर बाळांनो संमेलन येतं, त्याच्यानंतर निधन वार्ता येतात, नंतर व्यक्ती विशेषही आपल्याला यावर प्रश्न विचारले जातात, लक्षात ठेवायचे. या व्यतिरिक्त बाळांनो बघा लेखी परीक्षामध्ये बाळांनो बुद्धिमत्ता चाचणी जास्त आहे. इथं गणित हा विषय नाहीये बाळांनो, आहे पण अंशतः मार्काला आहे, पण बुद्धिमत्ता जास्त मार्काला आहे, लक्षात ठेवायचं. बघा इथं जर पाहिलं तर संख्या मालिका ही जास्त मार्काला आहे, अक्षर मालिका आहे, कोडिंग डिकोडिंग आहे, दिशाज्ञान चाचणी बाळांनो. दिशाज्ञान माहीत पाहिजे हा, बरोबर. तो उत्तरेला गेला, नंतर डावीकडे वळाला, त्याच्यानंतर तो किती 90 अंशाच्या कोणात वळाला, पुन्हा 45 मध्ये वळाला, आपला कार्यक्रम वाजून जातो. इथं प्रत्येक पॉईंट तुमचा क्लिअर होणार आहे, आपली बॅच घेतली. ओके, पुढे बघा, पुढे जर पाहिलं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट रक्तसंबंध म्हणजे बाळांनो काय तर नातेसंबंधावर परीक्षेत प्रश्न विचारले गेलेले आहेत, लक्षात ठेवायचे. पुढे बघा, पुढे जर पाहिलं तर वर्गीकरणावर प्रश्न येतं, काय साध्य दृश्यता याच्यावर प्रश्न आहेत बाळांनो. म्हणजे काय तर ती पाण्यातील वगैरे आकृती, नंतर विधान आणि निष्कर्ष, बरोबर आहे. कावळ्याला चिमणी म्हणलं, चिमणीला मांजर म्हणलं आणि मांजरीला कुत्रा म्हणलं तर ते ओळखायचं असतं, बरोबर आहे. याच्यावर प्रश्न येतं. नंतर बघा निर्णय क्षमता आहे, नंतर तांत्रिक विश्लेषणावर प्रश्न विचारले जातात. नंतर बघा विषय बाळांनो गणित अंशतः बाळांनो जास्तीत जास्त 7 ते 8 मार्काला विचारले, 7 ते 8, बरोबर आहे. बघा याच्यामध्ये टक्केवारी आहे, नफा तोटा आहे, सरासरी आहे, प्रमाण आणि अनुपात सध्या यावर परीक्षेत प्रश्न विचारतात. नंतर बघा वेळ काम आहे, वेळ अंतर आहे, साधे चक्रवाढ व्याज आहे, क्षेत्रफळ व घनफळ आहे, अंकगणित क्रिया आहेत, हे बी लक्षात ठेवायचं आहे. नंतर बघा आपण जर पाहिलं सामान्य विज्ञान आणि पर्यावरणामध्ये कोणकोणते घटक बाळांनो, भौतिकशास्त्र आहे, रसायनशास्त्र आहे, जीवशास्त्र आहे, पर्यावरणशास्त्र. याच्यामध्ये अंशतः बाळांनो 5 मार्काला विचारलं जाण्याची शक्यता आहे, पण हे बी आपल्याला तयारी करावं लागणार आहे. आम्ही तयारी 100% तुमची करून घेणार आहोत, लक्षात ठेवायचं. नंतर पुढे जर पाहिलं बघा जैवविविधता आहे, वनसंवर्धन आहे, वन्यजीव संरक्षण आहे, हे बी तुम्हाला परीक्षेला विचारलं जातं. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय बाळांनो माहिती आहे का, तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की बघा इथं काय म्हणता येईल तर शारीरिक पात्रता चाचणी काय बाळांनो. बघा पुरुष उंची किती बाळांनो तर 163 सेंटीमीटर एवढी असणं गरजेचं आहे, तुला वनरक्षकची भरती द्यायची असेल तर. आणि महिलांची बाळांनो किती आहे तर 150 सेंटीमीटर असणं गरजेचं आहे. नंतर बघा छाती फुगून पुरुषांची किती, न फुगवता किती पाहिजे बाळा, फुगून किती पाहिजे म्हणजे 79 छाती पाहिजे, आणि फुगून पुन्हा 5 सेंटीमीटर वाढणं गरजेचं आहे, लक्षात ठेवायचं. नंतर महिलांना बाळांनो हा नियम लागू नाही, हा इव्हेंट नाही आहे, लक्षात ठेवायचं. ओके, पुढे जर पाहिलं बाळांनो बघा काय म्हणता येईल तर शारीरिक कार्यक्षमता चाचणी काय बाळांनो, पुरुष 5 किलोमीटर धावणे बाळांनो 17 मिनिटाजवळ यायला पाहिजे, 17 ते 20च्या दरम्यान आला तर तो लागण्याची शक्यता जास्त असते. नंतर बघा लांब उडी बाळांनो 4 मीटर लांब उडी मारणं आवश्यक आहे. नंतर काही भरती प्रक्रियामध्ये गोळाफेक इतर इव्हेंटचा समावेश होऊ शकतो, कळलं का. तुमची टक्के त्या ठिकाणी कट ऑफ त्या ठिकाणी वाढवण्यासाठी, लक्षात ठेवायचं. ओके, त्याच्यानंतर बघा महिलांसाठी बाळांनो 3 किलोमीटर धावणे आहे आणि लांब उडी किती बाळांनो 3 मीटरची आहे, हे सगळं लक्षात ठेवायचं. नंतर बघा आपण जर पाहिलं
तर महत्त्वाचे घटक कोणते तुम्हाला अभ्यास कोणता करावा लागेल? महाराष्ट्र भूगोलमध्ये नदी प्रणाली करायची, पर्यावरण रांगा करायच्या, मृदा करायची, हवामान करायचे आणि वनसंपत्ती. मोर दॅन भूगोल याच्यावरच परीक्षित प्रश्न विचारले जातात, लक्षात ठेवायचे. नंतर बघा पर्यावरणामध्ये बघा राष्ट्रीय उद्याने, अभयारण्य, व्याघ्र प्रकल्प, जैवविविधता आणि वनसंवर्धन कायदे हेच करायचे. यावर परीक्षेत प्रश्न विचारले गेलेले आहेत, म्हणून मी तुम्हाला हे महत्त्वाचा डाटा तुम्हाला काढून सांगत आहे, लक्षात ठेवा. ओके. नंतर पुढे जर पाहिलं बघा चालू घडामोडीमध्ये बघा बाळांनो काय पर्यावरण आहे, वन विभाग आहे, तर महाराष्ट्र शासन आहे, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घटना येतात. सामान्य ज्ञानमध्ये महाराष्ट्र भूगोल, समाज सुधारक, राज्यघटना, पंचायत राज. ओके. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बाळांनो परीक्षेत प्रश्न कसे विचारतात बघा. महाराष्ट्र भूगोल पर्यावरणावर 25 प्रश्न आहेत, लक्षात ठेवायचे. सामान्य ज्ञान चालू घडामोडीवर 25 प्रश्न येतं, मराठीवर 20 येतं, बुद्धिमत्तेवर 15 येतं आणि गणितावर किती बाळांनो 10 आहेत. ओके. हे लक्षात ठेवायचं आहे, बरोबर. आता बघा इंग्रजीवर किती पुन्हा इकडं तर 5 प्रश्न आहेत, लक्षात ठेवा. बघा 25 वर 25 50 झाले, हे 20 किती झालेले 50, 60 70 70 80 90 90 आणि हे इकडे किती हे 15, तर जवळपास किती बाळांनो अशा प्रकारे तुमचा पेपर राहणार आहे, लक्षात ठेवायचं आहे. मी ज्याला जेवढं दिले ते त्याच्यात 2-4 मार्क मागं पुढे होण्याची शक्यता आहे, पण मी मागचे पेपर अनालाइज केल्यानंतर हे सगळं डाटा काढलेला आहे. ओके. जर तुम्हाला वनरक्षक व्हायचं असेल तर या पूर्ण प्लॅनला हा प्लॅन तुम्ही अंमलात आणा, 100% तुमचा रिझल्ट येणारच आहे. ओके. चालेल. जय हिंद.